दरम्यान या दुर्घटनेमधील एक अतिशय हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आलाय। ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यूसमोर उभा असतानाही विजय संकपा यांची चिंता स्वतःसाठी नव्हती तर आपल्या मित्रांसाठी होती। अग्निशमन दलाचे जवान मदतीसाठी पोहोचले असता माझ्या मित्रांना बाहेर काढल्याशिवाय मी बाहेर येणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्याचं समोर आलंय। तब्बल 11 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विजयचा पाय पिलरखाली दाबला गेला होता। आपण आता जिवंत राहणार नाही असं वाटल्यानं त्यांनी पत्नीला अखेरचा निरोप समजून सेल्फी व्हिडिओ आणि संदेश पाठवला। मात्र बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आणि रुग्णालयामध्ये शुद्धीवर आल्यानंतर पत्नी आणि मुलीला पाहताच त्यांचे अश्रू अनावर झाले। मृत्यूशी दिलेली ही झुंज आता सर्वांनाच भावुक करते। करायचंय तो आरामात निघतो साहेब। हा ते उभं करायला ते उभा करतो। ऐका ना करतो, तुम्ही बाहेर या, तुम्ही बाहेर या। साहेब मी मला बाहेर यायला काही नाही। अहो साहेब तो माणूस मोकळा जेव्हा तिकडचा त्याला बी काढणार आहे। दाखवायचा टॉर्च नाही येत। ऐका टॉर्च थांबा थांबा थांबा, मागचा माणूस इथे ना। अहो साहेब जे निघतात ते तर काढा ना। हो अहो साहेब. मी ऐका ना, तुम्ही बाहेर आल्याशिवाय कसं काय काढू? हो ऐका ना दादा, तुम्ही बाहेर या लोकेशन। तुम्ही बाहेर या ना, आम्हाला माहिती आहे। हो काळे, हो दादा बर बर ठीक आहे तुम्ही बाहेर तर या। अर्धा आता तू बाहेर तर येणार प्लीज। अरे तू बाहेर ये ना। हो साहेब ही माणसं ऐका। अरे दादा मी त्यांच्या वाचवासाठी इथं आलो, तू बाहेर आला तर जाय। अरे तू बाहेर आला तर मला बाहेर आतमध्ये जाता येईल ना। इंजुर्ड आहे हो साहेब। हा ये चल तू ये हाय ये खाली बघ, ये खाली थांब। हा पाणी पण आणतो, आणतो पाणी। हा ये सावकाशी सावकाशी। नाही मी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही। दादा घ्या आपल्याला त्याशी जाणून नाही आम्ही। ये सावकाशी। मला चाललं नाही जायचंय साहेब, स्ट्रेचर आणा मला चाललं। मोबाईल दे। हा घेतो स्पीकर। हा घ्या, पाण्याची बाटली आण सांग। मोबाईल सुरू धर। नाही पायाजवळ बाटल्या आहे। अमोल मोबाईल दे। मी ज्यावेळेस दबलेलो होतो दीड पावणे 2ची वेळ होती, तेव्हापासनं 10:30पर्यंत माझ्या पायावरती ते वजन होतं स्लॅबचं सगळं काही। वाटत होतं कोणीतरी येईल। ती टीम आली पण होती, रेस्क्यू टीम आमच्याकडे 7 वाजता पाणी वगैरे देऊन गेले। ते एअरबॅग ठेवून गेले, पण त्यांनी ती कंडिशन बघून ते बोलले की आम्ही येतो, पण ते त्या मदत कार्यास त्यांचं चालू असल्यामुळे त्यांना येणं जमलं नाही, आले नाही। शेवटी फायनली मी वरती गेलो, त्यांना आवाज दिले। माझे 2 जण अडकलेले होते खाली, त्यांना म्हटलं तुम्ही खाली या, त्यांनाही वाचवा। आणि त्या क्षणी माझा जसा मोबाईल निघाला ज्यावेळेस, त्यावेळेस मी वाईफला मेसेज करून ठेवला होता आणि मी शेवटचा एक सेल्फी पण काढून ठेवला होता, जेणेकरून मला कधी काही झालं तर माझी वाईफ। एवढंच, जास्त तर मला इमोशनल जास्त बोलता पण नाही येते आता यावेळेस। आणि मोशी दुर्घटने प्रकरणातली आणखी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर येते, कारण आणखी एक मृतदेह काढण्यात आलाय। 7वा मृत्यू झाल्याचं आता पाहायला मिळतंय। आणखी एक मृतदेह या ढिगाऱ्याखालनं काढण्यात आलाय। मोशी दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। आणखी एक मृतदेह काढण्यात आलाय। मृतांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे। हे दृश्य आपण पाहतोय, पोकलेनच्या माध्यमातून हा सर्व ढिगारा उपसण्याचं काम सातत्यानं सुरू आहे। प्रशासन यंत्रणा ही गेले 70-72 तास काम करते आणि एका व्यक्तीचा शोध घेतला जातोय। जी लोक या ठिकाणी अडकून पडलेली होती त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र दुर्दैवी बाब हीच की आता अजून एक मृतदेह अर्थात 7वा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे।